या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत गुरुजी अहिल्याला भेटण्यासाठी घरी आलेले असतात. त्यांना पाहून अहिल्या आणि श्रीकांतला खूप आनंद होतो. अहिल्या विचारते की काय झालं गुरुजी, तुमचं काही महत्त्वाचं काम होतं का? जर तुम्ही आम्हाला फोन केला असता तर आम्ही स्वतः तुम्हाला भेटण्यासाठी आलो असतो. आणि त्यावेळी गुरुजी म्हणतात की नाही अहिल्या देवी, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती म्हणून मग मी स्वतःच इथे आलो. आणि मग ते अहिल्या श्रीकांतला सांगू लागतात की आता लवकरच आपल्या देवीचा उत्सव आहे आणि त्यावेळी तुम्ही आदित्यच्या संरक्षणासाठी महायज्ञ करावा असं मला वाटतं. आणि हे ऐकून अहिल्या म्हणते की गुरुजी तुम्ही सांगताय म्हणून आपण महायज्ञ करूयात, पण तुम्ही असं का म्हणालात की आदित्यच्या संरक्षणासाठी? म्हणजे तुम्हाला कोणत्या संकटाची चाहूल लागली आहे का? माझ्या आदित्यचा जीव धोक्यात तर नाही आहे ना? आणि त्यावेळी गुरुजी म्हणतात की नाही अहिल्यादेवी, तुम्ही काळजी करू नका, पण आपण आपल्याजवळ पुण्यसंचय करून तर ठेवायला हवा ना. म्हणजे जर पुण्यसंचय असेल तर संकटाच्या वेळी त्याची मदतच होते. आणि त्यावेळी मग अहिल्या आणि श्रीकांतही हो म्हणतात आणि मग गुरुजी तेथून निघून जातात. पण हे दोघेजण मात्र थोडे काळजीतच असतात. त्यानंतर जेव्हा गुरुजी बाहेर येतात तेव्हा पारू त्यांचीच वाट पाहत असते. ती गुरुजींचा आशीर्वाद घेते आणि मग त्यांना विचारू लागते की तुम्ही आदित्य सरांसाठी महायज्ञ का करायला सांगितला? या घरावर एखादं संकट तर येणार नाहीये ना? आणि त्यावेळी गुरुजी म्हणतात की पारू कसं आहे ना, आपल्या आजूबाजूला प्रकाश असतो आणि मग हळूहळू तो प्रकाश वाढत जातो. मग आपल्याला सगळं काही सोनेरी दिसायला सुरुवात होते. आपण खूपच आनंदात असतो कारण ते दृश्य अतिशय सुंदर असतं. मात्र आपल्याला त्यावेळी त्याच्यानंतर येणाऱ्या अंधाराची कल्पना नसते. आणि तुझ्या बाबतीत सुद्धा अगदी तसंच घडतंय. आणि गुरुजींचं असं बोलणं ऐकून पारू काळजीत पडते. तर गुरुजी तिला सांगतात की पारू, तुझ्या जवळच्या गोष्टी तू जपून ठेव, नाहीतर सगळं काही तुझ्या हातातून निसटून जाईल. आणि मग ते तेथून निघून जातात. ती पारू मात्र घाबरते. दुसरीकडे दामिनी त्या शेफला वडापाव बनवायला सांगते आणि त्यावेळी सावित्रीसुद्धा त्या ठिकाणीच असते. ती म्हणत असते की दामिनी मॅडम, त्यांना गॅस थोडा बारीक करायला सांगा, सगळे वडे जळून जात आहेत. पण दामिनी सावित्रीवरच ओरडत म्हणते की ते इंटरनॅशनल शेफ आहेत, तू त्यांना शिकवायला जाऊ नको, गावंढळ कुठली. आणि ते ऐकून मग बिचारी सावित्री गप्प बसते. त्यानंतर मग दामिनी ते सगळे वडे घेऊन बाहेर जाते. परितोषला सांगू लागते की बघ आता आपला वडापावचा बिझनेस किती भारी होईल ते. आणि त्यावेळी परितोषही खुश होत म्हणतो की हो दामिनी काकू, आता आपण सगळ्यांना इथे बोलावू म्हणजे आपल्या वडापावच्या बिझनेसला सुरुवात होईल. पण त्यावेळी दामिनी म्हणू लागते की नाही परितोष, आपण ना रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना आपला वडापाव खायला द्यायचा नाही. अरे हा वडापाव काय साधासुद्धा आहे का? किर्लोस्करांच्या किचनमध्ये बनलेला आहे. त्यामुळे जे लोक फक्त 4 व्हीलरमधून येतील ना त्यांनाच आपण वडापाव देऊ. आणि ते ऐकून परितोष डोक्यालाच हात लावतो. आणि मग त्यानंतर ते दोघेही लोकांना बोलवायला सुरुवात करतात. मात्र कोणीही त्यांच्या वडापावच्या गाडीजवळ येत नसते. आणि ते पाहून दामिनी मग गाणं गात लोकांना बोलावू लागते. आणि हे सगळं पाहून तो परितोष मात्र बिचारा डोक्याला हात लावून बसतो. दुसरीकडे दिशा मारुतीला घेऊन एके ठिकाणी जाते. मारुती खूपच घाबरलेला असतो. तर दिशा त्याला म्हणत असते, तुझं आणि तुझ्या पोरीचं खरंच कौतुक करायला हवं. म्हणजे तुम्ही दोघांनी काही प्लॅनिंग केलं रे त्या किर्लोस्करांच्या घरात घुसण्याचं. तुझ्या पोरीने तर मालकालाच भुरळ पाडली आणि आता तर काय ती स्वतःला त्याची बायको समजायला लागली. आणि मला सांग, तुझीसुद्धा आधीपासूनच तिला साथ होती ना, तुला देखील हेच हवं होतं ना? पण त्यावेळी तो मारुती बिचारा खाली मान घालतो. मात्र दिशाला त्याची थोडीही दया येत नाही. ती मारुतीचा वाटेल तसा अपमान करत असते, त्याला नको नको ते बोलत असते आणि म्हणत असते की अरे ती अहिल्यादेवी तुला भाऊ मानते, तुम्ही भाऊबीज रक्षाबंधन साजरं करता, मग त्या देवी समान असणाऱ्या बहिणीला फसवताना तुला लाज वाटली नाही का? तू आणि तुझी ती मुलगी त्या घरातल्या लोकांना कसं काय फसवू शकता? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आहे? आणि मग त्यानंतर ती म्हणू लागते की मारुती, तू जे काही केलं आहे ना त्या बदल्यात आता तुला मला शिक्षा द्यावीच लागणार. आणि मग ती त्याला कान पकडून उठाभाषा काढायला सांगते. मारुती मात्र काही तयार होत नाही. तो खाली मान घालून उभा असतो. पण दिशा मोठमोठ्याने त्याच्यावर ओरडू लागते आणि मग तो घाबरून कान पकडून उठाभाषा काढू लागतो. पण त्यानंतर दिशा म्हणते की हे बघ, मला नाही वाटत की तुझ्याच्याने ही शिक्षा पूर्ण होईल.
त्यामुळे ना आता मीच एक काम करते, जाऊन त्या अहिल्यादेवींना सगळं काही सांगते, म्हणजे मग बघ त्या तुझी आणि तुझ्या पोरीची काय अवस्था करतील ते. पण ते ऐकून मारुती म्हणतो की दिशा मॅडम प्लीज असं करू नका, मला माफ करा, तुम्ही जे सांगाल ते मी करेल. आणि हे ऐकून दिशा म्हणते की ठीक आहे, मग आता खाली बस आणि ही माती तुझ्या तोंडाला लाव. आणि ते ऐकून मारुतीला खूप वाईट वाटतं, पण त्याच्याकडे पर्याय नसतो. तो गुपचूप खाली बसतो आणि रडतच तिथे असणारा चिखल स्वतःच्या तोंडाला लावतो. आणि हे पाहून दिशा मात्र हसत असते. आणि मग त्यानंतर ती तिच्या चपलासुद्धा मारुतीला साफ करायला सांगते. आणि मारुती ते सुद्धा गपगुमान काम करतो. दुसरीकडे पारू तिच्या घरात येते आणि ती तिच्या बाला हाका मारत असते, पण मारुती घरात नाहीये हे पाहून ती काळजीत पडते. तिला भीती वाटत असते की दिशा मॅडम माझ्या बाच्या जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाहीत ना. आणि मग ती दिशाच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे दामिनी आणि परितोष मोठमोठ्याने ओरडत असतात, लोकांना वडापाव खाण्यासाठी बोलावत असतात. आणि मग त्यानंतर दोन व्यक्ती त्या ठिकाणी येतात सुद्धा, पण दामिनी त्यांचाच अपमान करत म्हणते की तुमची लायकी तरी आहे का आमच्या गाडीवरचा वडापाव खाण्याची? आम्ही आमचा वडापाव फक्त 4 व्हीलरमधून आलेल्या लोकांनाच देतो. आणि हे ऐकून त्या लोकांना तर दामिनीचा खूप राग येतो. ते म्हणत असतात की तुमच्या वडापावला काही सोनं लागलं आहे का, आणि ही कुठली पद्धत आहे बोलायची? पण दामिनी काही त्यांना बोलू देत नाही आणि ती खुशाल त्यांना तिथून हाकलून लावते. त्यानंतर मग गणी त्या ठिकाणी येतो. तो म्हणत असतो की परितोष सर मला सुद्धा वडापाव हवा आहे. तर परितोष हसत म्हणतो की हो गणी, आणि तुझ्यासाठी तर एकदम फ्री आहे. पण त्यावेळी दामिनी चिडते, ती परितोषला काही वडापाव गणीला देऊ देत नाही. आणि मग त्या गणीचाही अपमान करून त्याला तिथून घालवते. आणि तिच्या अशा वागण्यामुळे परितोष मात्र चिडतो. दुसरीकडे मारुती रडतच त्या ठिकाणी उभा असतो, तर दिशा त्याला म्हणत असते की मारुती तू मला खरं खरं सांग, आधीपासूनच तुझा आणि तुझ्या मुलीचा किर्लोस्करांच्या घरात घुसण्याचा प्लॅन होता ना? आणि आता तू सुद्धा तुझ्या मुलीसारखे स्वप्न बघायला लागला असशील ना त्या घरामध्ये राहण्याची? आणि त्यावेळी मारुती हात जोडून म्हणतो की दिशा मॅडम असं खरंच काही नाही आहे. मी माझ्या पोरीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने माझं नाही ऐकलं. आणि त्यावेळी दिशा म्हणते की हे बघ, जर हे सगळं अहिल्या मॅडमला कळलं ना, तर मग त्या तुला आणि तुझ्या पोरीला जिवंत ठेवणार नाहीत, एवढं मात्र नक्की. त्यामुळे मी तुला जे सांगते ना ते कर. आणि मग ती मारुतीला सांगते की तू त्या पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाक, आणि ते फक्त काढू नको तर कायमचं नष्ट कर, म्हणजे मग काहीच प्रश्न उरणार नाही. पण ते ऐकून मारुती म्हणू लागतो की पारू तिचं मंगळसूत्र जीवापाड जपते. तर दिशा म्हणते की अरे जर तुझ्या पोरीचा जीवच नाही राहिला तर मग त्या मंगळसूत्राचं काय करणार आहेस तू? त्यामुळे आता तू ते मंगळसूत्र तिच्या गळ्यातून काढ आणि कुठेतरी फेकून दे. आणि त्यासाठी मग मारुती नाईलाजाने तयारही होतो. आणि मग त्यानंतर दिशा त्याला घेऊन पुन्हा घरी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे ती पारू रडतच आदित्यला सांगत असते की मी बाला सगळीकडे शोधलं, तो कुठेच सापडला नाही. मला आता खूप भीती वाटते, दिशा मॅडम त्याला काही करणार तर नाही ना? तर आदित्य म्हणतो की पारू आता मलासुद्धा काळजी वाटते गं, आणि म्हणूनच मी माझी महत्त्वाची मीटिंगसुद्धा कॅन्सल केली आहे. चल आपण जाऊ आणि लगेच मारुती मामांना शोधून काढू. पण त्यानंतर ते दोघेजण बाहेर जाण्यासाठी निघणार इतक्यात दिशा आणि मारुती त्या ठिकाणी येतात. आदित्य लगेच दिशाला विचारू लागतो की तू मारुती मामांना घेऊन कुठे गेली होती? तर दिशा सांगते की आदित्य इतका घाबरून जाऊ नको, मी फक्त शॉपिंगला गेले होते इतकंच. मग त्यानंतर पारू आणि आदित्य मारुतीला विचारू लागतात की यांनी तुम्हाला काही त्रास तर दिला नाही ना? पण त्यावेळी मारुती खालीमान घालूनच नकार देतो. आणि मग त्यानंतर तो आणि दिशा तेथून निघून जातात. आदित्य आणि पारू मात्र काळजीतच असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.